पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून आज उमेदवारांची अधिकृत घोषणा जी आहे ती करण्यात आली आणि प्रभाग क्रमांक 25 मधून कुणाल टिळक यांना उमेदवारी जाहीर झाली। आपल्यासोबत स्वतः कुणाल दादा आहेत। दादा, भारतीय जनता पक्षाकडून पहिल्याच यादीमध्ये आपली उमेदवारी जाहीर झाली आहे, काय सांगाल पहिली प्रतिक्रिया? धन्यवाद। सर्वात प्रथम तर मी आमचे महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचे आभार मानतो की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला। त्याचबरोबर बावनकुळे साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, पुणे शहराचे खासदार माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ असतील, चंद्रकांतदादा पाटील, माधुरीताई मिसाळ, मेधाताई कुलकर्णी, कसबा मतदारसंघाचे आमदार हेमंतजी रासले, पुणे शहराचे अध्यक्ष धीरजजी गाटे यांनी सर्वांच्या मार्गदर्शनाखाली मी पहिल्यांदाच या पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरतोय आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला। एक युवा चेहरा म्हणून त्यांना माझ्यावर विश्वास वाटला, असं मला खूप त्यामुळे आनंद आहे। आणि मला वाटतं की आईच्या कार्याला ही सर्वात मोठी श्रद्धांजली आहे, न्याय असं मला वाटतं। आणि त्यामुळेच आजचा दिवस खूप मोठा आहे आमच्यासाठी, सर्व टिळक कुटुंबियांसाठी। मागचे 2-3 वर्ष खूप कष्ट केले, खूप गोष्टी झाल्या आमच्या इथे, सर्वांनाच माहिती आहेत। आणि त्यातून बाहेर येऊन आज सातत्याने काम करत राहिलो, भारतीय जनता युवा मोर्चाचा असेल, भारतीय जनता पार्टी प्रवक्ता म्हणून असेल। आणि मला वाटतं की सर्वच वरिष्ठ नेत्यांनी हा आज नक्कीच विश्वास ठेवलाय। तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येऊन तो सार्थ ठरवीन आणि सर्वांना परत एकदा मी धन्यवाद देतो। दादा, एक वकील, युवा मोर्चा, त्यानंतर प्रवक्ते, आता नगरसेवक पदाचे उमेदवार, कसा होता हा संपूर्ण प्रवास? प्रवास तर खरं तर म्हणजे वकिली तर चालूच आहे असते माझी, त्याचबरोबर तसं म्हटलं तर राजकारणात मी लहानपणीपासूनच राजकारण माझ्या आजूबाजूला आहे, परिवारात आहे त्याच्याबरोबर, त्यामुळे राजकारणाचं नवीन नाही मी। पण मी म्हटल्याप्रमाणे की पुणे महानगरपालिका रिंगणात तिकीट मिळण्याचा माझी पहिलीच ही वेळ आहे, त्यामुळे खूप मोठा असा म्हणतो हा क्षण आहे माझ्यासाठी। प्रवास तर खूप खडतर होता, मी आता सांगितल्याप्रमाणे मागचे 2-3 वर्ष खूप खडतर होती, पण त्यातून बाहेर येऊन कंटिन्युअस काम ठेवून आणि देवेंद्रजींच्या मला वाटतं की मार्गदर्शनाखाली त्यांच्या गायडन्स, मी म्हणू शकतो त्यांच्या गायडन्सच्या अंडर आम्ही सर्व काम करत राहिलो। त्याचबरोबर मला वाटतं की पुणे शहरामध्ये आता येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये युवा चेहऱ्यांची गरज आहे आणि देवेंद्रजींनी ते बरोबर ओळखलं। त्यामुळे त्यांनी सांगितलं होतं, आपल्याला माहिती आहे की 35 वयाच्या खालच्या उमेदवारांना जास्तीत जास्त आम्ही प्राधान्य देणार। त्यामुळे मला वाटतं की नव्या दमाचे उमेदवार ह्यावेळी महानगरपालिकेत येतील, माझ्यासारख्या नव्या दमाचे उमेदवार, अजून त्यांना खूप तिकीटं मिळालेली आहेत। आम्ही सर्वजण एकत्र मिळून पुण्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत। काय विजन तुमचं मतदारांसमोर जाताना असणार आहे? कोणत्या मुद्द्यांना तुम्ही प्राधान्य देणार आहात? आपला आता हा जो आमचा भाग आहे, प्रभाग आहे, तो मध्यवस्तीतला भाग आहे। इथे वाहतूक कोंडीचा थोडासा विषय आहे, त्याचबरोबर इथे स्वच्छता, आरोग्य, थोडस व्यापारी बाजार सगळे तुळशीबाग असल्यामुळे इथे थोडासा आरोग्याचा, स्वच्छतेचा प्रश्न येतो। त्याचबरोबर व्यापाऱ्यांचे खूप प्रश्न आहेत, जीएसटीचे विषय आहेत, रिडेव्हलपमेंटचे विषय आहेत, शनिवारवाड्याच्या आजूबाजूचा परिसर आमच्या प्रभागात येतो। त्यामुळे अशा अनेक विषय आहेत जिथे मला वाटतं की काम चालू होतं इतके वर्ष, पण ते पूर्णत्वास नेण्याकडे मला वाटतं की आता एक नवीन आम्ही दमाने तिथे काम करू। ऑलमोस्ट त्याचं काम काही काही ठिकाणी संपत आलेलं आहे, ते ऑलमोस्ट फायनल स्टेजेस मध्ये आहे, काही ठिकाणी काम चालू करायचं आहे। अशा प्रकारचा एक आराखडा आम्ही डेव्हलप केलेला आहे आणि मला वाटतं की तो पुणे महानगरपालिकेत गेल्यावर नक्कीच आम्ही महानगरपालिकेत ते विषय मांडू, त्यासाठी बजेट आणू जास्तीत जास्त प्रकारे, हे जे मी सगळे विषय मांडले ते। आणि मला वाटतं की आमच्या इथे या प्रभागात बाहेरून विद्यार्थी खूप येतात, MPSC UPSC शिकणारे, त्यामुळे त्यामध्ये खूप लोकांना त्याचा थोडासा गर्दी होते। तिथे आम्हाला आरोग्याचा विषय होतो, स्वच्छतेचा विषय होतो, पण त्यामध्ये पर्याय कसा काढायचा, मुलांना शिकायला पण मिळायला पाहिजे, नागरिकांना पण त्रास नाही व्हायला पाहिजे, ह्याच्यामध्ये एक समन्वय घडवून एक सुवर्ण मध्य कसा काढायचा ह्याच्यावरही मी विचार करीन। आणि नक्कीच माझा तर मागचे 2 वर्ष मी युवा रोजगार मेळावा घेत आहे, तो माझा एक डेडिकेटेड पॅशन प्रोजेक्ट आहे असं मी म्हणेन। जवळजवळ 500 युवक युवतींना मी रोजगार मिळवून दिलेला आहे। दरवर्षी देवेंद्रजींच्या वाढदिवसानिमित्त मी तो रोजगार मेळावा घेतो। त्यामुळे निवडून आल्यानंतर सातत्याने युवकांना रोजगार मिळावा, त्यांना एक नवीन दिशा मिळावी, गुन्हेगारी क्षेत्रामध्ये, गुन्हेगारीच्या मध्ये ते अट्रॅक्ट होत आहेत, ते कमी व्हावं, यासाठी प्रयत्न करेन।
मुक्ताताईंच्या जाण्यानंतरची पहिलीच ही महानगरपालिकेची निवडणूक आहे. ताईंनी महापौर म्हणून केलेलं काम 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये आजही असंख्य पुणेकरांच्या लक्षामध्ये आहे. हा वारसा आता पुढे घेऊन जाताना आज ज्यावेळी तुम्हाला उमेदवारी मिळाली, मुक्ताताईंची आठवण येते, तशी तर ती रोजच येत असते. आठवण तर रोजच येते. आज प्रामुख्याने जास्ती आली आठवण, मी असं म्हणू शकतो. एबी फॉर्म हातात मिळाल्यावर पहिले आईच्या समोरच ठेवला, तो आईच्या फ्रेमच्या समोरच तो एबी फॉर्म ठेवला. त्यामुळे मला वाटतं की आई आज जिथे असेल तिथे खुश असेल, ती बघत असेल कुठनं तरी आशीर्वाद देत असेल असं मला वाटतं. आणि तिथे आशीर्वाद कायमच आहेत, पुढच्याही काळात लागणार आहेत, प्रचारामध्ये लागणार आहेत. आणि मला वाटतं की आता मी जिथे जिथे फिरतोय तिथे लोक आईचं नाव काढतायत. कामाचा त्यांना अजूनही ते ओळख आहे की काम करत होते. आणि मला वाटतं की ह्याचा फायदा नक्कीच नागरिकांमध्ये गेल्यावर मला मिळेल. आणि त्याचा, ते मी म्हटल्याप्रमाणे, काम जिथे जिथे आईचं अर्धवट राहिलं ते पूर्णत्वास नेण्यास मी आता कटिबद्ध असेल आणि म्हणूनच मी रिंगणात उतरलेलो आहे. निश्चितच. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित भागवत सह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.